अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य विकासजी ठाकरे साहेबांनी जो प्रश्न विचारलाय त्या प्रश्नाच्या अनुषंगाने एकतर या नागपूर विभागामध्ये ज्या पद्धतीने नागपूर परिसरातल्या संपूर्ण 11 जिल्ह्यांमधल्या लोकांसाठी 22 लाख जे काही आपले एकूण सगळे आयपीज आहेत त्या आयपींसाठीच हे त्या ठिकाणचं हॉस्पिटल आहे. हे हॉस्पिटल अतिशय चांगल्या पद्धतीनं गुणवत्तापूर्ण अशा पद्धतीच्या सगळ्या सेवा देण्यासाठी तत्पर असायला पाहिजे, ही आपली मागणी रास्त आहे. माझी आपल्याला विनंती आहे की अधिवेशनाच्या दरम्यान किंवा अधिवेशनानंतर त्या परिसरातल्या सगळ्या लोकप्रतिनिधींच्या बरोबर एक बैठक आम्ही लावू. अपेक्षित इतकंच आहे. तेव्हा बोलू. माझी विनंती आहे सगळ्याच लोकप्रतिनिधींना अशी आहे की ईएसआयसीची हॉस्पिटल आणि ईएसआयसीच्या सगळ्या सर्व्हिसेस ह्या लोकांना इतक्या फायद्याच्या आहेत. आम्ही महात्मा फुले आरोग्यदायी योजनेमध्ये 5 लाख रुपयेपर्यंतचे मोफत उपचार देतोय आणि त्याचा इतका आम्ही डांगोरा पिटतोय. 50 लाख रुपयेपर्यंतचे सगळे उपचार सुद्धा आम्ही मोफत करू शकतो, एवढं प्रचंड सामर्थ्य या योजनेत आहे. त्यामुळे याचा उपयोग करण्यासाठी नागपूरची तर बैठक लावूच, पण ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीची सगळे हॉस्पिटल असतील त्या ठिकाणच्या सगळ्या लोकप्रतिनिधींना अवेअर करणं आणि त्यांनी सुद्धा याच्यामध्ये सकारात्मक भूमिका घेतली.